संत
गण
भगवान कृष्णाचा मित्र सुदामा अतिशय दरिद्री होता. 2 वेळचं जेवण सुद्धा व्यवस्थित मिळत नव्हतं. कधी कधी नुसतं पाणी पिऊन राहावं लागत असे. त्याची पत्नी म्हणायला लागली की स्वामी, भगवान कृष्ण द्वारकेचा राजा तुमचा मित्र आहे, जा आणि त्यांच्याकडे काहीतरी मागा, त्यांना दया येईल. सुदामा त्यांना काही मागायची इच्छा नव्हती. काहीही मागणे. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला वडिलांची रीत माहित आहे. कोणती रीत? की काही मागणं माहिती नाही. आमची वडिलांची अशी रीत आहे. तसंच सुदामाचं होतं की काही कोणाला मागायचं नाही. आपल्या स्वतःच्या कष्टानं जे असलं ते खायचं, नाही तर उपाशी राहायचं. पण स्त्री हट नाही, ऐकावंच लागलं. आता जायचं देवाच्या भेटीला. मला तर आनंदही झाला की निदान भेट तर होईल देवाची. ना देणं काही नाही दिलं तर भेटच होईल. ठीक आहे म्हणजे, पण रिकामा जाऊ कसा? शेजारीच्या घरी गेली, थोडेसे पोहे आणले मागून, दुपटा घेतलं, दुपट्यात ते कुरचुंडी बांधली आणि निघाले सुदामजी. निघाले असताना दरमुखकार अतिशय कृश झालेलं शरीर, हड्ड्या हड्ड्या उरल्या होत्या फक्त शरीरात. थकत होती रस्त्याने जाताना. सावलीच्या ठिकाणी झाड दिसलं की बसत होते, आणखी कुठून चालत होते. पोहोचले द्वारकेपर्यंत आणि नगराच्या द्वारावर द्वारपाल असतात. त्या द्वारपालांना म्हणायला लागले, हे नगर भगवान कृष्णाचंच आहे ना? हो म्हणे. म्हणे त्यांना सांगा की तुमचा मित्र सुदामा तुमच्या भेटीसाठी आला, निरोप सांगा म्हणे. द्वारपालांना सांगितलं की त्या कृष्णाने जाऊन सांगा कन्हैयाला तुझ्या भेटीसाठी मित्र आलाय. देखो देखो ये गरीबी का कृष्ण के दर में विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा शाह, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अरे बार पालो कन्हैया से कह दो, इधर में सुदामा गरीब आ गया है. इधर में सुदामा गरीब आ गया है. अरे बार पालो कन्हैया से कह दो, अरे बार पालो
लेकरांची आठवण येत जाय, डोळ्यातून असं येत, डोळ्याच्या खाली काही घास पिटत नव्हता. म्हणे पत्नीचे शब्द आठवत होते का हो म्हणे तुमचं धोतर पाटकाय, निकून वाहू घातलं की तिकून माटोळा दिसते, निकून वाहू घातलं की तिकून खुपका दिसते, मा लुगड्याने सातकाठी पडलाय आणि तुमचा मित्र एवढा श्रीमंत आहे, काय कामाचा असा मित्र. जा म्हणे तिचे शब्द आठवत होते, पण देवाने काही सांगलं नाही. आता जेवण झाले, खावणं झाले, आग टाकलं सुद्धा म्हणा मखमली बिछाण्यावर. भगवंत गेले, स्वतःच्या हातानं पाय दाबले, सेवा केली. सुदामाच्या डोळ्यातून गडगड गडगड असू येत होते. बघा सुदामा म्हणे देवा कसं झालं रे. आणि तुला आठवते काय आपण गुरुच्या घरी सोबत होतो, गुरु मातेनं एका गुंचडीत चणे दिले होते, पावसाळ्याचे दिवस होते की बरं हो सरपण आणा स्वयंपाकासाठी. आणि जर पाऊस आला आणि टाईम लागला घरी आले तर झाडागिळ्यावर बसतात तर एवढे फुटाने खाजा भूक लागली तर भाऊ म्हणे गड्या म्हणे पावसाच्या टाईमले म्हणे पाण्याचा ठोकाला आपण झाडावर बसलो, तुला म्हणे फुटाने खाल्ले, थंडी वाजत होती, तुला म्हटलं कायचा आवाज येते रे, तू म्हणत थंडीनं बाई दात वाजून राहिले. काय म्हणे त्याचा परिणाम हे 18-20 दारिद्र्य भोगा लागलं. म्हणून काही करा, चटणी भाकर करा, काही करा, पण देवाने दाखवा. आणि मग कृष्णार्पण म्हणा, आणि मग आपण घ्या. देवाने दाखवल्याशिवाय काही खाऊ नाही. बघा संत सांगतात की देवाने जर दाखवतात नाही आणि तसं खासार्थ ते राक्षसानं अन्न भक्षण केल्यासारखं होते. आपण माणूस आहे म्हणून आपला धर्म आहे की देवाले प्रसाद दाखवणं. तुम्ही जर पाणी फिरवसाल आणि ते खासाल तर त्यातले दोष नाहीसे होतात. बघा मीराबाईचं उदाहरण सांगितलं, देवाचं नाव घेतलं तर विषाचं अमृत झालं. तसं आपल्या अन्नात जर काही दोष असले आणि आपण जेवायला बसलं, ताटाच्या भोवती पाणी फिरवलं, कृष्णार्पण म्हटलं तर त्यातले दोष निवारण होतात. म्हणून कधी ताट जेवायला घेतलं की पाणी फिरवलं पाहिजे, म्हणजे त्यात जर काही दोष असले ते निवारण होतात. आता या सुदामानं काय केलं, तिथं ताटातला घास घेतला, पोराची आठवण येत जाय, धकत नव्हता. कृष्ण म्हणे खायला नाही झालं म्हणे नाही खाय, जबरदस्तीनं हातानं भरवलं असताना 2-3 दिवस झाले. म्हणे आता जातो कडे मी, नाही म्हणे थांबणं नाही म्हणे जातो. मग म्हणे आता चालला काय आपण वहिनीनं जाता जाता म्हणे काही आणलं शिकणं देणं. पोहेची उचडी होती, लपवत जा इकडे तिकडे, इकडे तिकडे लपवत जा. हिसकलं उचळ पोहेचं, त्यातला एक घास खाल्ला तर अख्खी नगरी सोन्याची करून टाकली. आता रुक्मिणी माता साक्षात लक्ष्मीचा अवतार होती. तिनं ओळखलं की भगवंतानं एका मुठ्ठी पोह्यात अख्खा गाव सोन्याचा करून दिला. आपण काकड्यात म्हणतो ना, सुदामा हे
पोहे दिले, बरंच खाल्ले, सोन्याचं गाव करून टाकलं. रुक्मिणी मातेनं दुसरी मूठ हाती घेता बरोबर हात पकडला. म्हणे देवा, एकटेच खाता काय, मी आणि ह्या माया बाकीच्या सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं. म्हणजे सत्यभामा, कालिंदी, मित्रवृंदा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा, जांबुवती, सगळ्या 8 कष्टनायिका बाकीच्याही होत्या 16,000पेक्षा. आता ते घेतले, थोडे थोडे वापरून दिले. मग म्हणते का रे वहिनी खुशाल आहे की नाही? हा म्हणते. बाकीचं सगळं सगळं व्यवस्थित आहे. म्हणते आता जाता जाता नमस्कार करत असतात गीतेगिरीच्या वेळेले. म्हणते थांब ना, घरच्या बाईने पाया लागू दे, आशीर्वाद दे, तू बामण आहे. म्हणजे हाव येते रुक्मिणी माता, दर्शन घेते. म्हणते सौभाग्यवती भव. ते गेले की जांबुवती येते, म्हणजे सौभाग्यवती भव. मग जांबुवती गेली की सत्यभामा येते, सौभाग्यवती भव. ते गेली की मित्रवृंदा येते, सौभाग्यवती. कालिंदी येते, सौभाग्यवती. सत्य येते, सौभाग्यवती. भद्रा येते, सौभाग्यवती. मग लक्ष्मणा येते, सौभाग्यवती. मग आता 8 म्हटलं तर फक्त म्हणजे काय बा एवढ्या त्या हे तर छोटासा टेलर आहे. आधी तर पुरी पिक्चर म्हणते तू थकलाय काय? मग म्हणते अजून 100 बोलावते. मग सौभाग्यवती भाव जाते. मग नुसतं सौभाग्यवतीच म्हणते, मग नुसतं भावच म्हणते. मग 100 झाल्यावर म्हणते का रे थकला बी, तोंडाला फेसकून येते. म्हणते पाणी पिऊ दे एक घोट. पाणी पिते. मग म्हणते सिद्ध्या एका रांगीत उभे राहा. म्हणते 8 झाल्या, 100 झाल्या, आता किती आहे? म्हणते आता फक्त 16. म्हणते असं कर, सगळ्या जणी सामूहिक एका रांगीत उभ्या कर आणि मी एकट्याच त्याला आशीर्वाद देतो. नाही तर म्हणते असं करतो, तुलेच म्हणतो त्या तुझ्या अर्धांगी तुला आशीर्वाद दिला म्हणजे त्याला प्राप्त आहे. एकट्याच सगळेले कृष्णाले त्याले शुभ आशीर्वाद देऊन देते. त्याने सगळेले म्हणते सौभाग्यवती हो. अशा प्रकारे सुदामा निघल्यानंतर आपली नगरी सोन्याची झाली की ओळखू नाहीये. आता निघतात तर ते भगवंत त्याचे जे कपडे होते भगवंताचे ते परत घेतात. तर पाहिले त्यांचं काही मागलंय नाही देवाला. देवाला ज्याचे कपडे दिले होते ते मी काढून घेतले. डबल त्याचे फाटकेचे फाटके घालून घेतले. गेलो खाली हात, गेलो खाली हातच आलो. पण इकडे आल्यावर सोन्याची नगरी झालेली असते, ओळखू नाही येत. म्हणते आपण आपल्याच गावात आलो की दुसरीकडे आलो. तेवढ्यात बाई येते समोर, मस्त सोन्याचे दागिने, मोठी सर्द्याची नथ, मोठा चपडा हार, गौकोट, यंगाणी, अजून कोणती सौभाग्यपद, 7-8 पोथा बैलावानी लोमकते वजन घेते आणि मोठा घुंगट घेते, आरतीचं ताट घेते. त्याला वाटते कोण नवाडी. आता ती लंकेची पार्वती कधी तिच्या कानात नाही, नाकात नाही, काही नाही. आणि आता अशी नवरीसारखी सुंदर नटून येते. म्हणते बाई तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते, वैकीच्या दिसता. ते म्हणते
मार्गदर्शन करा. त्यावेळेस त्या नारदांनी सांगितलं की तुमचा मुलगा स्वतः देव आहे, मग तुम्हाला काय गरज आहे आत्मज्ञान प्राप्त करायची. त्यावेळेस वसुदेव म्हणतात की तसं नाही, आम्ही ज्यावेळेस आमच्या मुलाजवळ जातो त्यावेळेस तो आम्हाला बाबा म्हणते, मोहमायेचं आवरण पडते, तो ईश्वर आहे याचं भान राहत नाही, म्हणून संतांशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. एका जनार्दनी संत संत आपल्याला ज्ञान देतात. संत विना प्राप्ती नाही ना ऐश्वर्य. तर सांगितलं की शुकाचार्य म्हणतात परीक्षिती, त्या नारदांनी त्या 9 योगेश्वरांनी जे आत्मज्ञान सांगितलं तेच आत्मज्ञान या वसुदेवाला आणि देवकीला सांगितलं आणि त्यांनी आत्मस्थिती प्राप्त करून घेतली. बघा थोडक्यात असं वर्णन आलेलं आहे की ज्यावेळेस भगवान विष्णूच्या नाभिकमलातून ब्रह्माची उत्पत्ती, ब्रह्माचा जो मुलगा होता त्या मुलाचे जे मुलं होते म्हणजे मनु आणि शतरूपा, त्यांच्या प्रियव्रत उत्तानपाद, त्या उत्तानपादाच्या मुंडी जे मुलाला होते तो अग्निद्र, अग्निद्राचा नाभी, नाभीचा वृषभ, वृषभाचा भरत आणि त्यानं 3 जन्म घेतले, भरत, हरिण आणि जड भरत. आणि नंतर त्याला उद्धार झाला तर वासनेच्या पोटी त्यानं जन्म घेतला होता. तर ते जे 100 भाऊ होते वृषभाची मुलं, त्यातले 81 कर्ममार्गी बनले आणि तो एक होता तो जड भरत होता आणि 9 राजे झाले आणि जे 9 राहिले ते 9 नारायण बनले. त्यांची नावे याप्रमाणे आहे: कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिंपलायन, अविरोत्र, दुर्मिल, चमस आणि गौरभाजन असे 9 नारायण होते. त्या 9 नारायणांनी जे आत्मज्ञान त्या निमी राजाला सांगितलं, तेच निमी राजाला सांगितलेलं आत्मज्ञान इथे नारदाने त्या वसुदेवाला सांगितलं. आणि या ठिकाणी एकादश स्कंद संपला. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. आता द्वादश स्कंदाला सुरुवात होण्या अगोदर थोडंसं चिंतन करा. श्रीराम जय जय राम. 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 श्रीराम जय जय राम.
आजची कथा ऐकली म्हणजे त्याले 7 दिवसाचं फळ भेटते. बघा तो जो भगवान कृष्णाचा परिवार होता ना, त्या परिवाराला त्या गांधारीचा श्राप होता. ज्यावेळेस महाभारतीय युद्ध झालं ना, त्यावेळेस त्या गांधारीचे सगळे मुलं मेले आणि ते 5 पांडव म्हणजे कुंतीचे होते ते आतेभाऊ जिवंत राहिले. आता ते गांधारी आली तिथं म्हणते, कृष्णा तू नुसतं वरूनच काळा नाही, तू आतूनही काळा आहे. म्हणते तुला पक्षपात केला. जर तुला मनात आणलं असतं ना तर हे युद्ध थांबवू शकलं असता, पण तू हे युद्ध थांबवलं नाही. जा म्हणे मी तुला श्राप देतो. भावनेच्या भरात रागाच्या भरात माणसाच्या तोंडातून निघत असते चुकीचं कधी, पण त्याचे परिणाम विपरीत होतात. क्रोध हा भयानक असते. अग्नी हा मेल्यावर जाळते, पण क्रोध हा जिवंतपणेच जाळते माणसाला. अग्नी एकदाच जाळते, पण क्रोध प्रत्येक वेळेला जाळत असते. म्हणून क्रोध करू नये. क्रोध आला की देवाचं नाव घ्या आणि देवा तमोगुण वाढते क्रोधात. तिनं श्राप दिला की हे कृष्णा, जसे माझे 100 मेले तसे तुझे पण मरतील. तेव्हा म्हणते तू श्राप तू सती मी स्वीकार करतो म्हणते. तसं सामर्थ्य होतं देवा. तो अखिल ब्रह्मांड नायक होता. तो श्राप टाळू शकला असता, पण देवानं तिचा श्राप मान्य केला. आणि दुसरंही एक कारण आहे. एकदा गंगेच्या काठावर साधू बसलेले होते आणि भगवान कृष्णाचे मुलं खेळत होते. आता मुलं रिकामे असतात, बंड असतात, काय करतील याचा नेम नाही. तो साप असते त्या जांबुवतीचा मुलगा. खेळता खेळता काय करतात म्हणतात ते साधू आहे, याने सगळं समजते, त्याला आपण द्यायले विचारून पाहू, परीक्षा घेऊन पाहू खरं समजते की खोटं. बांधतात त्याच्या पोटाने कपडे, चिंध्या गुंडाळतात आणि गरोदर स्त्रीचं सोंग करतात. त्याला तशी साडी नेसवतात आणि नेतात त्या साधूच्या समोर आणि म्हणतात, महाराज ही स्त्री गरोदर आहे, पण हिला लाज वाटते विचारायची की मला मुलगा होईल की मुलगी होईल. ही फार लाजाळू आहे, म्हणून तुम्हीच सांगा हिला काय होईल. त्यावेळेस साधू ध्यान लावतात आणि पाहतात की माझी चेष्टा केली. बघा साधूची कधी चेष्टा करू नाही, त्याचा परिणाम विपरीत होत असते, त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून निंदा करू नये, कोणाची चेष्टा करू नये. भला किसी का बुरा किसी का, आणि पुष्प नाही बन सकते तो तुम. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी चेष्टा केली. परिणाम काय झाला की त्यांनी श्राप दिला. या स्त्रीच्या पोटी मुलगाही नाही होणार, मुलगी नाही होणार, लोखंडाचं मुसळ होईल आणि ते तुमच्या यादव कुळाचा सर्वनाश करी. आता असा श्राप दिला. साधूची वाणी सत्य होत असते. ते पोरं घाबरले, एका कोपऱ्यात नेलं, भरं 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 त्याची साडी सोडली. धप्प दिशी ते मुसळ खाली पडलं. उचललं ते मुसळ आणि राजाजवळ नेलं, उग्रसेनाजवळ, की बघा म्हणे महाराज आम्ही अशी टिंगल केली साधूची, असा परिणाम झाला, आता काय करा. आता झालेल्या गोष्टी वर पश्चाताप केल्यापेक्षा पुढे काय होते याचा विचार करावा, भूतकाळाचा विचार करू नये. म्हणून ते मुसळ बारीक केलं, त्याचा चुरा, पण एक तुकडं बारीकच ना होय, त्या चुऱ्यासुद्धा ते तुकडं समुद्रात फेकून दिलं. त्या चुऱ्याचे लवाडे तयार झाले काठानं, काठांचे टकले, आणि तो तुकडा होता तो एका मासोळीनं गिळला. आता ते मासोळी नेली जरा नावाच्या व्याधानं. आता हे जे यादव होते त्याने श्राप होता म्हणून हे उन्मत्त झाले. आता भगवान कृष्ण त्या वृक्षाच्या खाली, एक वृक्ष होता पिंपळाचा, त्या अनावली नावाच्या क्षेत्रामध्ये, तिथं आपल्या पायाचा अंगठा असा
डाव्या पायावर उजवा पाय ठेवून झोपलेले होते आणि तो जो तुकडा मासोळीने किडला होता पाण्याचा तो त्या गर्दानं नेला. तो तुकडा त्याने मासोळी कापली तर तिच्या पोटातला पाण्याच्या टोकाला लावला घासला आणि तो ज्यावेळेस शिकारीला गेला त्यावेळेस भगवान कृष्ण तिथं पाय हलवत होते आणि भगवंताने उद्धवाला जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं की उद्धवा आता माझी निजधामाला जाण्याची वेळ आहे. अवघ्या 7 दिवसाने ही द्वारका नगरी पाण्यामध्ये डुबणार आहे. म्हणून या द्वारकेतले सगळे लोक प्रवास नावाच्या क्षेत्रामध्ये तू घेऊन जा. इथून सगळे हलव. ही नगरी लवकरात लवकर पाण्यात डुबणार आहे. ही जसा जाईल तसं कलियुगाला सुरुवात होणार आहे. म्हणून आता इथं मी काही थांबत नाही आणि तूही भक्तीचा प्रचार कर, या भागवत धर्माचा प्रचार कर. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या उद्धवाला सांगितलं. उद्धव तिथून त्या उद्धवाला आत्मज्ञान दिलं. तो उद्धव तिथून निघाला हरिद्वारला गेला. तेवढ्यात तो जरा नावाचा व्यास त्या ठिकाणी आला आणि त्याने भगवान कृष्णाच्या पायाला ते हरिण समजून हरिणात पायाचं नख चमकत होतं. त्याला वाटलं हा हरिणाचा डोळा आहे की काय. त्याने अनुसंधान केलं बाणाचं आणि जसा आकर्ण म्हणजे कानापासून बाण ओढला आणि सोडला तसा करत भगवान कृष्णाच्या पायाच्या त्याला लावला. भगवान कृष्णाने आवाज किंचाळी मारली तसा तो त्या दिशेने धावत आला आणि बघते रडायला लागला धाय उठून. भगवंता मी अपराधी आहे. मी अक्षम्य अपराध केला. नकळत अपराध झाला. भगवंता दया करा, क्षमा करा, मला मृत्यूदंड द्या. माझ्याकडून फार मोठा अपराध झाला. त्यावेळेस भगवान कृष्ण म्हणतात रडू नको. ऋण वैर हत्या चुकत नसते. तू मागच्या जन्मामध्ये वाली होता. तुला झाडाच्या आडून बाण मारला होता. म्हणून या जन्मात तू जरा नावाचा व्याप झाला आणि ते वैर फेडलं. मी राम होतो त्या जन्मात मी कृष्ण आहे. आता आपलं प्रीतम फाट झालं. तेवढ्यात त्या जरा नावाच्या व्याधाला स्वर्गातून विमान आलं. त्या विमानात बसून तो निघून गेला. इकडे ते यादव सुद्धा मध्य भाषण केले समुद्र मंथनातून. जी मैरेट नावाची दारू निघाली होती ना ते दारू त्यांनी प्राशन केली आणि आपसामध्ये भांडायला लागले. धुंद झाले मध्याने. कारण श्राप होता गांधारीचा आणि त्या साधूचा. त्या मुसळापासून निघालेले लवाडे होते. तिथं शस्त्र लवाडे उघडले आणि ते लोखंडाचे होते. त्या लोखंडाच्या चुऱ्यापासून म्हणून ते अतिशय टणक होते. ते लोखंडासारखे वज्रप्रहार करू लागले त्या लवाड्यानं आणि त्या ठिकाणी एकमेकाला संपवून टाकलं. सर्व यादव कुळाचा संहार झाला. भगवंत सुद्धा त्या ठिकाणी धामाला गेले. तो लीला विग्रही देह त्या ठिकाणी भगवंताने ठेवला. आता यापुढे कथा शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षिती तुझ्या जीवनातले काही क्षण बाकी राहिलेले आहेत. म्हणून तू आता सर्व इंद्रिय मन वाणी याचा निग्रह कर आणि प्राण लयाला एकत्र कर आणि सगळं तन मन धन एकत्र करून त्या भगवंताचा ध्यास कर. त्याला आत्मस्थितीने प्राप्त करून घे. आता इकडे ठरलेल्या वेळेप्रमाणे तो तक्ष दंश करायला निघाला. पण त्या राजाच्या तक्षक दंशाचा विष उतरवण्यासाठी एका कश्यपाला पैसे देण्यात आले. बोलवण्यात आलं की बुवा आता असतात ना मंत्री विंचू उतरणारे असतात, सर्पाचं विष उतरणारे असतात. तर तो कश्यप असते. त्याला सांगितलं की ये आणि हा कश्यप बसला की ते विष उतरव. आता हा इकडून चालला
तो इकडून चालला, दोघांची रस्त्यात भेट झाली. विचारलं राम राम, तो म्हणते राम राम, काहो कुठे चालले? म्हणते अमुक ठिकाणी. ते कशाले? म्हणते मी चाललो त्या, आता हा ब्राह्मणाचा वेश घेऊन चालला होता, अजून तक्षक होता, हा मूळ वेशात नव्हता चालला. तो म्हणते कुठे चालले? म्हणते मी चाललो त्या परीक्षिती राजाले गंगेच्या काठी तक्षक वंशानं मरणारा असा श्राप आहे, तर मी त्याला दशाले चाललो. आणि तो म्हणते मी म्हणजे त्या तो रचणारा म्हणजे तक्षक, तर मी कश्यप आहे म्हणते, मी त्याचं विष उतरवायला चाललो. अहो का म्हणते तुले काही मोबदला दिला का? हा म्हणते इतके इतके पैसे दिले. हे पाय मी त्याच्या दुप्पटनं देतो म्हणते, हे पैसे घे, त्याच्या दुप्पटनं दे. असा जसा आला तसा मागल्या पाहुणे वापस जाय म्हणते. त्याले वापस पाठवून दिलं. आता त्याले काय माहित की हा तक्षकाचा ब्राह्मणाचा वेश घेऊन आला. त्याने विचारलं, त्याने सांगलं की बा मी चाललो परीक्षिती राजाचं सर्पाचं विष उतरवायले, तक्षक असणार आहे म्हणून. आता गेला हा वापस पैसे घेऊन. आता याचा रस्ता मोकळा झाला, हा गेला. आता इकडे त्या ठिकाणी बघा परीक्षितीचा मोक्षाचा टाइम झाला. त्या ठिकाणी शुक म्हणतात राजा, आता थोड्याच 2 मिनिटात तक्षक येऊन तुला दंश करणार आहे. त्यासाठी तू सर्व संग परित्याग करून इंद्रिय निग्रह करून भगवंताची प्राप्ती करून घे. बघा तक्षक दंशाच्या अगोदरच त्याने आपला प्राण विलीन केला, सोडून दिला आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. आणि मग नंतर तक्षक आला आणि त्याच्या त्या राहिलेल्या देहाला दंश केला. आणि जसा दंश केला तसा अग्नीचा भडका झाला, तसा जळून त्या ठिकाणी भस्म झाला तो. आता त्या ठिकाणी त्याने परीक्षितीने आपला देह विलीन करायच्या अगोदर त्या शुकाचार्यांची पूजा केली आणि त्यांना त्यांच्या दक्षिणा वगैरे देऊन पूजा करून विद्या केला. नंतर मग स्वतःचा देह भगवंतात विलीन केला. नंतर मग हा या ठिकाणी येऊन बसला आणि त्याचा देह भस्म झाला. तर आता आपण इथं भागवताचा शेवटचा श्लोक घेणार आहोत. सर्वजण एकाग्र चित्तानं तो श्लोक म्हणा. नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमो दुःखशमनस्तं तं नमामि हरिं परं. तं नमामि हरिपरं. नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं प्रणामो दुःखशमनस्तं तं नमामि हरिं परं. तं नमामि हरिपरं. तं नमामि हरिं परं. तं नमामि हरिपरं. आता इथं द्वादश स्कंद संपला. हरे नमः. हरे नमः. हरे नमः. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपलं भागवत संपलं. आता मला 2 मिनिटं बोलायचं आहे तुमच्या सर्वांशी. बघा मी काही मोठी महाराज नाही की भागवतकार नाही की कीर्तनकार नाही, काहीच नाही. मी शून्य आहे, अज्ञानी आहे आणि अल्पबुद्धीप्रमाणे किंवा सर्वांच्या समोर योग आला तसं ढोले महाराजांचं भागवत होतं. पण काही कारणास्तव त्यांनी कॅन्सल केलं. ते म्हणत मी काही येत नाही. त्याच्यामुळे ऐन वेळेवर मला इथं योग आला. त्याच्यामुळे माझं काही जास्त म्हणजे काही ग्रंथाचं काही हे नाही झालं उघडून पाहिलं. तसं मी इथंही सुद्धा उघडून पाहिला नाही. यामध्ये ग्रंथ आहे, कापडामध्ये गुंडाळलेला आहे तो. जो माझा अभ्यास आहे केलेला तेच निरूपण केलं. 7 दिवस झाले हा ग्रंथ हल्ला नाही, कपडा सुद्धा उघडला नाही. पण
कदाचित दोषही लागतील मला.